जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नात आपल्या एकूण रोजगारामध्ये कृषीचा मोठा वाटा होता. उदाहरणार्थ 1951 साली भारताच्या एकूण रोजगारामध्ये 72% वाटा हा कृषी क्षेत्राचा होता. म्हणजेच एकूण लोकसंख्येपैकी 72% लोक हे कृषी क्षेत्रात गुंतलेले होते. पुढे हा वाटा कमी कमी होत गेला. उदाहरणार्थ 1981 साली हा वाटा 68.7% झाला. 1991 साली हा वाटा 62% एवढा झाला. तर अगदी अलीकडील आकडेवारीनुसार म्हणजेच 2001च्या आकडेवारीनुसार कृषी क्षेत्राचा वाटा 58.4 आहे. म्हणजेच देशाच्या एकूण रोजगारामध्ये कृषी क्षेत्र ही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. एकूण लोकसंख्येपैकी सुमारे 60% लोकांना कृषीने रोजगार दिला आहे आपल्या. म्हणून कृषी क्षेत्राचा अतिशय महत्त्व आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहे. आपण जर विकसित देशांची तुलना केली तर विकसित देशांमध्ये शेती क्षेत्रात गुंतलेल्या लोकांची संख्या ही अतिशय अल्प असते. सुमारे 2 ते 5% किंवा 10% लोक शेती करतात व उर्वरित लोक हे द्वितीय व तृतीय क्षेत्रात गुंतलेले असतात. परंतु भारतामध्ये मात्र सुमारे 60% लोक हे कृषी व्यवसायात गुंतलेले आहेत. म्हणजेच आपल्या एकूण रोजगारात कृषीचा वाटा खूप मोठा आहे. तिसरा मुद्दा असा आहे की भारताच्या औद्योगिक विकासादृष्टीने शेतीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण शेती व कृषी ही दोन्ही क्षेत्रे परस्परांना पूरक आहेत. दोघंही एकमेकांच्या विकासात हातभार लावतात. कारण अनेक उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल हा कृषी क्षेत्रातून उपलब्ध होतो. उदाहरणार्थ कापड उद्योग, साखर उद्योग, ताग उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, तेलबिया उद्योग, याशिवाय वनस्पती तेल बनवणं अशा असंख्य उद्योगांना लागणारा कच्चा माल हा कृषी क्षेत्राकडून पुरवला जातो. म्हणजेच अनेक उद्योगधंद्यांचा जो मुख्य स्रोत आहे कच्च्या मालाचा तो कृषी क्षेत्राकडून आहे. तसेच आपण जर पाहिलं असेल तर अनेक उद्योगधंद्यांमधील उत्पादनं जी आहेत तर ती उत्पादनं कृषी क्षेत्रात आदाने म्हणजे इनपुट म्हणून वापरली जातात. उदाहरणार्थ रासायनिक खते जी की उद्योग क्षेत्रात बनतात परंतु ती कृषी क्षेत्रात वापरली जातात. याशिवाय अभियांत्रिकी उद्योग, ट्रॅक्टर, इंजिन निर्मिती, विविध यंत्रे, अवजारे, याशिवाय कीटकनाशके या सर्वांची निर्मिती होते. पाईप असतील शेतीसाठी लागणारे, पाणी पुरवठा, सिंचन योजना, हे सगळ्या उत्पादने म्हणतात उद्योगधंद्यामध्ये व त्याचा वापर होतो कृषी क्षेत्रामध्ये. म्हणजेच कृषी क्षेत्राला अनेक आदानांचा पुरवठा उद्योग क्षेत्र करते. म्हणून उद्योग व कृषी ह्या दोघांचाही विकास परस्परावर अवलंबून आहे. ही दोन्ही क्षेत्रे परस्परांना पूरक आहेत. चौथा मुद्दा असा आहे की देशाच्या निर्यातीत दृष्टीने कृषीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण आपल्या भारतासारख्या विकसनशील देशांची निर्यात आजही कृषीप्रधान आहे. आजही आपण जगाला चहा, कॉफी, मसाले, काजू, फळे, भाजीपाला, अन्नधान्य, मत्स्य उत्पादनं, दुग्ध उत्पादनं, मांस यांची निर्यात करतो. व आजही आपल्या कृषीमध्ये, आपल्या एकूण निर्यातीमध्ये कृषी क्षेत्राच्या उत्पादनाचा वाटा हा 50% आहे. तसेच कृषी आधारित उद्योगांचा वाटा हा 20% आहे. म्हणजेच जे तयार वस्तू आहेत कृषी क्षेत्रातल्या यांचा वाटा 20% आहे. असा सुमारे 70% वाटा हा कृषी क्षेत्राचा आहे. उदाहरणार्थ तयार कपडे, अन्न प्रक्रियेमधील काही वस्तू, मांस, डबाबंद मांस, फळे यांचीसुद्धा आपण सगळ्या जगाला निर्यात करतो. म्हणजेच जवळपास भारतातून जी काही निर्यात होते त्यापैकी मोठा वाटा हा कृषीचा आहे. आजही आपल्या वस्तू ह्या कृषीप्रधान आहेत व याच्या बदल्यात आपल्याला अतिशय बहुमूल्य असं परकीय चलन मिळतं व या परकीय चलनाचा उपयोग करून आपण आपल्याला आवश्यक असणारं तंत्रज्ञान, नवीन तंत्रज्ञान, यंत्रसामुग्री, इतर आवश्यक इंधन किंवा इतर कच्चा माल आपण आयात करू शकतो. म्हणजेच कृषी क्षेत्राच्या निर्यातीतून मिळालेल्या परकीय चलनातून आपल्याला आवश्यक अशी आयात करता येते. ही आयात यंत्रसामुग्रीची असेल, तंत्रज्ञानाची असेल किंवा इतर कच्च्या मालाची असेल, आपण ही करू शकतो. तसेच त्याशिवाय आपल्या देशाच्या आर्थिक नियोजन दृष्टीने सुद्धा कृषी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की आपण स्वातंत्र्यानंतर आपण नियोजित अर्थव्यवस्था म्हणजेच प्लॅन इकॉनॉमी आपण स्वीकारली. पंचवार्षिक योजनांचा मार्ग आपण स्वीकारला. आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारून आपण आर्थिक नियोजनाला सुरुवात केली. तर कारण कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. कारण भारताची मोठी लोकसंख्या आजही ग्रामीण भागात वास्तव्य करते. उदाहरणार्थ 1951 साली ग्रामीण भागात 82% लोक राहत होते. पुढे हा
पुढे 1981मध्ये 76%वर आला हा हिस्सा. 1991ला 74% लोक हे ग्रामीण भागात राहत होते. तर अगदी अलीकडील आकडेवारीनुसार साधारणतः 57 ते 58% लोक हे ग्रामीण भागात राहतात. म्हणजेच भारताची मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहते व ती कृषीवर अवलंबून आहे. जर आपल्याला देशाच्या लोकांचा विकास करायचा असेल, आर्थिक विकास, तर त्यासाठी आपल्याला कृषीचा विकास करणं गरजेचं आहे. म्हणजेच राष्ट्राचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी कृषीच्या क्षेत्राचा विकास होणे अत्यंत गरजेचं आहे. उदाहरणार्थ गरिबीचे निर्मूलन असेल, दारिद्र्य निर्मूलन असेल, रोजगार निर्मिती असेल, या सर्वांसाठी कृषीचा विकास होणं महत्त्वाचं आहे. तर देशाचा विकास घडून येईल व आपलं नियोजन यशस्वी होईल. म्हणजेच देशाचं आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी आपल्याला कृषीचा व तत्सम क्षेत्राचा विकास करणं आवश्यक आहे. पुढे 6वा मुद्दा असा आहे की देशांतर्गत व्यापार व वाहतूक ह्या क्षेत्रांचा विकासही कृषीमुळे घडून आला आहे. कारण शेतातील कच्चा माल हा बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, याशिवाय शेतातील कच्चा माल हा कारखान्यापर्यंत पोहोचवणं, यासाठी वाहतुकीची साधने, दळणवळण यांचा विकास घडून यावा लागतो. उदाहरणार्थ ऊस उद्योग असेल, साखर उद्योग, कापड उद्योग, ताग उद्योग, अन्न प्रक्रिया उद्योग, दुग्ध प्रक्रिया उद्योग, ह्या सर्वांना लागणारा कच्चा माल हा ग्रामीण भागातून कारखान्यापर्यंत नेण्यासाठी आपल्याला वाहतूक साधनांची गरज घ्यावी लागते, मदत घ्यावी लागते. तसेच कारखान्यात तयार झालेला माल कृषीपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा आपल्याला वाहतूक साधनांची मदत घ्यावी लागते. उदाहरण रासायनिक खते, विविध अवजारे, यंत्रे, कीटकनाशके ही आपल्याला शहरी भागातून किंवा कारखान्यातून ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी सुद्धा आपल्याला वाहतुकी साधने व दळणवळण साधने यांची मदत घ्यावी लागते. म्हणजेच कृषीच्या विकासामुळे आपल्या देशाच्या व्यापाराला, अंतर्गत व्यापाराला मदत झाली आहे. याशिवाय देशातील वाहतूक व दळणवळण क्षेत्रात सुद्धा काम मिळून त्यांचा विकास झालेला आहे. याशिवाय आपल्या कृषी क्षेत्राचं आणखी महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की अन्नधान्य उत्पादन दृष्टीने सुद्धा कृषी क्षेत्र हे खूप महत्त्वाचं आहे. कारण मानवाची जी मुख्य मूलभूत गरज आहे ती म्हणजे अन्नधान्य होय, त्याशिवाय आपण जगू शकत नाही. 1965 पर्यंत आपला देश हा अन्नधान्याची आयात करत होता. परंतु हरित क्रांतीनंतर आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झालो आहोत. देशामध्ये हरित क्रांती घडून आली आणि आज आपण अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहोत. इतकेच नाही तर आपण जगातील अनेक राष्ट्रांना अन्नधान्याची निर्यात करत आहोत. म्हणजेच आणि याशिवाय आपल्याकडे अन्नधान्याची गरज पूर्ण होऊन कित्येक वर्षपूर्वी आपल्याकडे अन्नधान्य राखीव साठा शिल्लक ठेवला आहे. आपण ज्याला बफर स्टॉक असं म्हणतात, राखीव साठा, जो की आपण शिल्लक ठेवला आहे. म्हणजेच आपल्या देशातील लोकांची अन्नधान्याची गरज पूर्ण करून आपण निर्यात करून शिवाय आपल्याकडे अन्नधान्य शिल्लक आहे, आपण तो राखीव ठेवला आहे. हे आपल्या यासाठी म्हणजेच कृषी क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. याशिवाय उद्योग क्षेत्रात काम करणारे कामगार असतील, तृतीय क्षेत्रात कामगार असतील, यांनासुद्धा अन्नधान्याचा व इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कृषी क्षेत्र करते. याशिवाय कृषी क्षेत्र हे सरकारच्या उत्पन्नाचे अतिशय महत्त्वाचे साधन आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्था, उदाहरणार्थ ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांनासुद्धा कृषी क्षेत्रामुळे मोठा महसूल मिळतो. उदाहरणार्थ कृषी क्षेत्रावरील सिंचन कर, कृषी कर, जमीन महसूल कर, याशिवाय विक्री कर, अबकारी कर, कृषी उत्पादनावर अबकारी कर लावला जातो, आयकर, यासारख्या अनेक गोष्टीतून गव्हर्नमेंटला उत्पन्न मिळतं, शासनाला उत्पन्न मिळतं. कारण शेती व शेतकरी यांच्याकडून जो गव्हर्नमेंटला महसूल जमा होतो, शासनाचा जो महसूल मिळतो, यातून सरकारच्या उत्पन्नात वाढ होते. स्थानिक सरकार असेल, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, यांना विविध मार्गांनी उत्पन्न मिळतं. ज्या वर्षी पाऊस कमी झाला त्यावर्षी सरकारच्या उत्पन्नात घट होते, तर ज्या वर्षी मान्सून चांगला राहिला त्यावर्षी सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ घडून येते. जमीन महसूल कर असेल, सिंचन कर, विक्री कर, कृषी उत्पन्नावरचा अबकारी कर, आयकर, अशा अनेक माध्यम सरकारला आपल्याला सरकारच्या उत्पन्नात वाढ होते. याशिवाय आपल्या देशातील किंमत पातळी स्थिर राहण्यासाठी सुद्धा कृषी क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे. कारण अन्नधान्याच्या किमती वाढल्या व इतर भाजीपाला, फळे, दूध यांच्या किमती वाढल्या की सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ घडून येते. म्हणजेच कृषी मालाच्या भावात वाढ झाली तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला महागाईचे व भावाडी चक्र दिसून येते. कारण अन्नधान्याचे भाव वाढले की जो काही औद्योगिक कामगार आहे तो वाढीव उत्पन्नाची मागणी करतो व त्यामुळे साहजिकच आहे, कामगारांच्या पगारात वाढ झाली, वेतनात वाढ झाली की वस्तू उत्पादन खर्च वाढतो व वस्तू महागते. म्हणजेच अन्नधान्याच्या
भावात जर वाढ झाली तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये भावाड घडून येते. तसेच कृषी क्षेत्रात कच्चा माल महागला की जे कारखाने कृषीवर अवलंबून आहेत त्यांच्या पक्क्या मालाच्या किंवा त्यांचं जे काही माल आहे त्यासुद्धा त्यांच्या पक्क्या उत्पादनासुद्धा भाववाढ घडून येते. म्हणजेच देशामध्ये आपल्याला किंमत पातळी स्थैर्य ठेवायचं असेल, देशाची किंमत पातळी आपल्याला फारशी वाढू द्यायची नसेल तर त्यासाठी आपल्याला कृषी उत्पादनात वाढ होणं व कृषी उत्पादनातील वाढीमध्ये सातत्य राखणं आवश्यक आहे. म्हणजेच कृषी उत्पादनामध्ये सातत्य राहिल्यामुळं त्याच्या भावामध्ये फारशी वाढ होणार नाही. त्यामुळे कामगारांच्या वेतनाचं वाढ होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही किंवा कृषी किंवा उद्योगांच्या कच्च्या मालामध्ये भाव वाढ होणार नाही व एकूण अर्थव्यवस्थेमध्ये भाववाढ घडून येणार नाही. म्हणजेच संपूर्ण देशातील किंमत पातळी ही स्थिर राहते. त्यासाठी आपल्याला कृषीचा विकास होणं, कृषी उत्पादन सातत्य राहणं आवश्यक असतं. याशिवाय आपल्याला देशाचा सर्वांगीण आर्थिक विकास होणार असेल तर कृषीचा विकास झाला पाहिजे. कारण कृषीचा विकास झाला की कृषीवर आधारित लोकसंख्येचा विकास घडून येईल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ घडून येईल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली की त्यांची बचत वाढेल व त्यांची भांडवल निर्मिती वाढेल. शेतकरी आपली वाढीव उत्पन्न कृषीमध्ये गुंतवतील व त्यातून कृषीचा आणखी विकास घडून येईल. याशिवाय शेतकऱ्यांची बचत ही भांडवल निर्मितीसाठी सुद्धा उपयोगाला येईल. याशिवाय कृषीचा विकास झाला की कृषीतील अतिरिक्त मनुष्यबळ आपल्याला उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये वळवता येईल आणि साहजिकच त्यांचा विकास घडून येईल. याशिवाय कृषीच्या विकासामुळे वाहतूक, दळणवळण यांचा विकास घडून येईल, शासनाच्या उत्पन्नात वाढ होईल, तसेच देशाच्या निर्यातीत मोठी वाढ घडून येईल व परकीय चलनामध्ये सुद्धा आपल्याला परकीय मोठी प्राप्ती होईल. म्हणजेच कृषीचा विकास झाला की देशातील बेरोजगारीचा प्रश्न कमी होईल, म्हणजे देशातील लोकांना काम मिळेल. याशिवाय लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल व एकंदरीत संपूर्ण अर्थव्यवस्था विकासासाठी कृषी क्षेत्र हे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणजेच आपण जे बऱ्याचदा बोलताना म्हणतो की कृषी क्षेत्र हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे, याची ही कारणं होती. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा, रोजगारात मोठा वाटा, निर्यातीत मोठा वाटा, आर्थिक विकासाला पोषक, अंतर्गत व्यापाराला सहाय्य, शासकीय उत्पन्नाचे साधन, अशा अनेक मार्गामुळे किंवा अशा अनेक कारणामुळे आपल्याला कृषी क्षेत्र आपल्या अर्थासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका कृषी क्षेत्र बजावते. धन्यवाद.